नमस्कार सर्वांना। दिल की धडकने तेज करने वाला विषय म्हणजे 1600 मीटर। कारण 1600 मीटर जर पळायचं झालं तर दमच लागतो, म्हणजे पळताना सुद्धा दम लागतो आणि 1600 मीटर पळायला सुद्धा दम लागतो। तर या 1600 मीटरची सिक्रेट टिप्स ही नेमकी काय आहे किंवा कशा पद्धतीने या 1600 मीटर इव्हेंटला 16, 18 किंवा 20 मार्क घेऊ शकतो, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, जेणेकरून आपल्याला 1600 मीटर हे जास्तीत जास्त मार्क आपल्याला त्याच्यामध्ये मिळवता येईल। 1600 मीटर जर पाहिजे तर याच्यामध्ये पहा, जर सर्कलचं राऊंड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 400 मीटर चे 4 राऊंड मारायचे असतात। जर तो ट्रॅक 400 मीटरचा असेल तर पहा, जनरली जर आपण पाहिलं 400 मीटरचा ट्रॅक आहे, बरोबर। मला या ठिकाणी हा तुमचा स्टार्टिंग पॉइंट आहे। इथं जर आपण पाहिलं की जवळजवळ 50 ते 100 पोरं ही सोडली जातात एका वेळेस। लक्षात ठेवायचं मित्रांनो, या मागच्या बाजूला कधीही 1600 मीटर पळत असताना एकदम बॅक साईडला जाऊन थांबायचं नाही, कारण ही गर्दी क्रॉस करून तुम्हाला इथून पुढे यायलाच जवळजवळ तुमचा 1 मिनिट वाया जाणार आहे। ठीक आहे, त्यामुळे असं अजिबात करू नका। एकतर तुम्ही एकदम सुरुवातीच्या सेकंड थर्ड रोला थांबा किंवा मध्ये थांबा, पण एकदम मागच्या बाजूला कधीही थांबू नका। हीच आहे 1600 मीटरची सिक्रेट टिप्स। कारण इथं जवळजवळ तुमचा 1 मिनिट म्हणण्यापेक्षा जवळजवळ 50 सेकंद ते तुमचे इथं वाचणार आहे। कारण सुरुवातीला जर तुम्ही थांबला तर तुम्हाला डिस्टर्बन्सला कोणी नाहीये, तुम्ही डिस्टर्बन्सला नाही आणि एकाच वेळेस हा एवढा लोंढा सोडला, त्यामुळं थोडंसं मुश्किल असतं अंतर कव्हर कर। आता एक राऊंड होईपर्यंत ही गर्दी आहे अशीच राहते, ठीक आहे। ज्यावेळेस दुसरा राऊंड सुरू होतो त्यावेळेस मात्र ही गर्दी काय होते, पांगली जाते, ठीक आहे। पहिला राऊंड त्याचबरोबर दुसरा राऊंड हा आपण आपल्या जीवनाशी पळत असतो, ठीक आहे, कॉन्फिडन्स असतो आपल्याला। परंतु ज्या वेळेस तुम्ही तिसरा राऊंड सुरू करता आणि तिसरा राऊंड अर्धा मारल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की आता नको बाबा पळायला, बास जीव जातोय का काय माझा, असं काय होत नसतं विद्यार्थी मित्रांनो। वर्षभराची मेहनत असते आपली, ती काय जीव जाण्यासाठी नसते, तर ती यश मिळवण्यासाठी असते। फक्त इथं तुमच्या मनाला एक सांगायचंय, फक्त हा तिसरा राऊंड जो अर्धा झालेला कंप्लीट आहे तुमचा, त्यावेळेस तुमच्या मनाला एकच सांगायचंय, माझ्या अंगावरती वर्दी चढल्यानंतर माझ्या आई बापाला आनंद किती होईल, बास। या एका क्षणासाठी तुम्ही डोळे बंद करा आणि थोडंसं आठवा आणि उभारी घ्या विद्यार्थी मित्रांनो। 1600 मीटरला तुम्ही नक्कीच चांगले मार्क घ्या। आणि राहिला विषय काय मग शेवटचा राऊंडचा, राहिला विषय शेवटच्या राऊंड। शेवटच्या राऊंडला एकच करायचं विद्यार्थी मित्रांनो, मान खाली घालायची, मोठी मोठी पावलं, मोठी मोठी ढांगा तुम्हाला टाकत जायचा आहे। नक्कीच तुम्हाला 1600 मीटरला या ठिकाणी 16+ मार्क मिळत राहतील। शेवटचा राऊंड लक्षात ठेवायचे, मान खाली, मोठे मोठे ढांगा तुम्हाला टाकायच्या, नक्की तुम्हाला 1600 मीटरला चांगले मार्क येतील, ठीक आहे। सर्वांना 1600 मीटरसाठी ऑल द बेस्ट। थांबूया, जय